दीपिका मॅडम ज्या आहेत तर त्या बोलणार आहेत बघा, हायट्रिक केलेली आहे त्यांनी पदांची, सो त्या अजून तुम्हाला सांगतील. नमस्कार, मी दीपिका माधव सराई. माझी ही तिसरी पोस्ट आहे. पहिली मला 2021मध्ये म्हाडामध्ये मिळालं, त्यानंतर मंत्रालयामध्ये 2021च्याच बॅचमध्ये परत 2021मध्ये मंत्रालयामध्ये झालं, जॉईनिंग 22मध्ये आली आणि आत्ता 2023ची करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी. माझ्या अपेक्षेप्रमाणे हे यश नाही आहे, त्यामुळे मला बोलायचं नव्हतं खरं तर. माझं मेन टार्गेट राज्यसेवा आहे, त्या दृष्टीने प्रयत्न पण सुरू आहेत. 2 वेळा इंटरव्ह्यू दिला आहे, 3 वेळा मेन्स दिली आहे, पण थोडक्यात यश हुलकावणी देते आहे. पण 24मध्ये नक्कीच मला ते मिळवायचं आहे आणि तेव्हाच मला बोलायचं होतं. आणि अभ्यासाचं म्हणता, तुम्ही जर एक मोठी एक्झाम जर टार्गेट कराल, जसं आता आम्ही राज्यसेवा करतो आहे, तर मग राज्यसेवा टार्गेट केली तर हे त्यातले बाय प्रोडक्ट्स वाटतात मला. कारण मोठा अभ्यास कराल तर छोट्या छोट्या गोष्टी लवकर तुम्हाला अचीव करता येईल. जर तुम्ही टार्गेटच छोटं सेट केलं तर मग सक्सेस तेवढ्या रेशोने नाही मिळणार. त्यामुळे टार्गेट मोठं ठेवा, अचिव्हमेंट्स मिळत जातील. जसं आता मी म्हाडाच्या वेळेस एक्झामला पण जात नव्हती, कारण ते कळलं होतं थोडंफार सेटिंग वगैरे झाली आहे, तर म्हटलं कशाला आपण अख्खा दिवस वाया घालवा. पण माझा मित्र एक आहे, तो मला जबरदस्ती घेऊन गेला की झाली तर झाली पास, तू एक्झाम दे. मग मी एक्झामला गेली आणि झाली ती क्लिअर. त्यामुळे कधी कधी अफवांवर पण विश्वास ठेवायचं की नाही हे पण माहिती नाही, कारण सेटिंग लागली असती तर माझंही झालं नसतं, पण झालं माझं. दुसरी गोष्ट, मंत्रालयामध्ये जेव्हा झालं तेव्हा टायपिंग पण होती आम्हाला, आणि ती फर्स्ट टाईम होती. प्री मेन्स झाली आणि मी टायपिंगला पण जात नव्हती, कारण तेव्हा माझं राज्यसेवेचा इंटरव्ह्यू होता. त्यामुळे माझं असं फोकस होतं की नाही, मला इंटरव्ह्यू द्यायचे, टायपिंगला नाही जायचं किंवा मेन्स नाही द्यायची. तेव्हा पण फ्रेंड्सने फोर्स केला की नाही, तू देऊन तर बघ, अभ्यास नको करू खास त्याच्यासाठी. पण राज्यसेवेचा अभ्यास असल्यामुळे ती पण मेन्स निघून गेली. आणि टायपिंगच्या वेळेस टायपिंगला गेली तर फर्स्ट टाईम तर असं होतं की ते कीवर्ड्सचा काहीतरी इश्यू झाला, मग सेकंड टाईम टायपिंग झाली. पण कधी कधी ते चांगलं पण गोष्ट होतात, कारण माझा कीस्ट्रोक तेव्हा नीट आला नाही, कारण माझ्या साईडच्याच मुलाला पॅनिक अटॅक आला आणि तो खूप अस्वस्थ झाला, त्याच्यामुळे सगळं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ते तेवढ्यात जर झालं नसतं कदाचित. कधी कधी काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या पण होत असतात, त्या संधी बनून येतात. मग सेकंड टाईम टायपिंग झाली, माझा हायेस्ट कीस्ट्रोक होता, झालं त्याच्यामध्ये. त्यानंतर ते जॉईनिंग केलं. बाकीच्या पण आता मेन्स आणि इंटरव्ह्यू चालूच होते. साईड बाय साईड ही करनिर्धारणची आली, तेव्हा पण असंच ऐकलं की नाही होणार म्हणून इतरांकडनं. पण तेव्हा पण माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की नाही, तू हे पुस्तक वाच, ह्या गोष्टी कर. त्या गोष्टी मी फॉलो केल्या आणि रिझल्ट आज आला. याच्या पलीकडे तुम्हाला हे सांगेन की अभ्यासाचं करताना एक टार्गेट सेट करा किंवा एक साचेबद्धपणाने अभ्यास करा. जसं की तुम्ही शॉर्ट टर्म गोल्स, लाँग टर्म गोल्स हे डिसाईड करून ठेवा की प्रत्येक सब्जेक्टला डिवाईड करा, हा सब्जेक्ट मी इतक्याच दिवसात कंप्लीट करणार आहे. जर नाही झाला तो तेवढ्या दिवसात तर मग सोडून द्या तो विषय, पुढचा विषय घ्या. त्या सब्जेक्टला पुन्हा नंतर रिऑर्गनाईज करता येतं आपल्याला. एक बफर टाईम ठेवा, असं एक प्रॉपर प्लॅनिंग करा, मायक्रो प्लॅनिंग करा. दिवसाचं एक शेड्यूल बनवा की दिवसामध्ये मी कोणत्या कोणत्या विषयासाठी देणार आहे, कोणत्या विषय मला जास्त आवडतो, त्याला थोडा लेथार्जिक टाईम द्या. जो कठीण सब्जेक्ट जातो पण ज्यावेळेस चांगला अभ्यास होतो त्या टायमिंगमध्ये तो सब्जेक्ट घ्या. म्हणजे प्लॅनिंग व्यवस्थित कराल, त्याला एक्झिक्यूट व्यवस्थित कराल तर रिझल्ट नक्कीच येईल. आणि प्रयत्नांशिवाय तर फळ नाही आहे. थँक्यू.